आज माझा नवरा तर पगार करून मेलेला आहे, पण ह्या कुटुंबाला मला सांभाळायचं आहे. ह्या मुलाला मला ह्या मुलांचं मला शिक्षण करायचं आहे. ह्या दोन आई वडिलांना मला सांभाळायचं आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याची पगार सुरळीत चालू कराव आणि त्या नवऱ्याच्या जागेवर मला घ्यावं, अनुकंपाद्वारे मला घ्यावं, एवढी माझी विनंती आहे. आज या गरीब कुटुंबाची विनंती आहे, या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्या. प्लीज प्लीज आर्थिक मदत करा. आज माझा नवरा मेलेला आहे. आर्थिक संकटात माझं कुटुंब आलेलं आहे. 50 लाखाची मदत करावी. प्रशासन सगळं जबाबदार प्रशासन आहे. आज संस्थाचालक कोण आहे? यांचे संस्थाचालक बालासाहेब पांडे सर आहेत. त्यांच्याकडे केली होती. ते स्वतः आम्हाला भेट देण्यासाठी आले होते. जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा ते बोलले की आमचा सर्व पाठिंबा आहे, बोलले तुमच्या सोबत पाठिंबा आहे म्हणाले. त्यांचा पुढे त्यांनी अप्रूव्हल पाठवलं बोलले, पण काय त्यांनी बी पाठवलंच बोलायले, हे बी पाठवलंच बोलायले. कोण पाठवलं मग? पगार कोण दिली? कोण बंद केली? माझ्या नवऱ्याची पगार? माझ्या नवऱ्याची पगार चालू कशी झाली? माझ्या नवऱ्याची पगार बंद कोण केली? कोणते अधिकारी होते? त्या अधिकाऱ्यांचं आता या म्हणा पुढे त्या अधिकाऱ्यांना माझा नवरा द्या म्हणा आता परत वापस. माझा नवरा उपोषण पगार करून मेलेला आहे. आज कोण देणार माझा नवरा? त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे, माझ्या नवऱ्याची पगार चालू करावी. माझ्या नवऱ्याची पगार चालू करावी आणि मला माझ्या नवऱ्याच्या जाग्यावर अनुकंपाद्वारे घ्यावं. आणि जोपर्यंत मला हे न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. इथेच आम्ही राहणार. माझ्या मागण्या नाही पूर्ण झाल्यास मी इथेच राहणार. इथंच बसून राहणार मी कार्यालयापुढे. आणि माझ्या नवऱ्याची आम्ही डेड बॉडी पण हे करणार नाही. इथेच आणून ठेवणार आम्ही डेड बॉडी.